नमस्कार, मी कल्याणी, काउन्सिलर अँड सायकोथेरपिस्ट. कल्याण काउन्सिलिंग अँड सायकोथेरपी क्लिनिक नागपूर इथे मी मानसिक रोगावर काम करते आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांपासून ते कुटुंबापर्यंत माझं हे काम चालू आहे. बरं, कल्याणी मॅम, आपण मला सांगा की मानसिक रोगांच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर नेमके कोणकोणते मानसिक रोग म्हणजे असतात, काय सांगणार? बरोबर. याच्यामध्ये जर चाइल्डमध्ये बघितलं आपण तर हायपर ॲक्टिव्हिटी जो प्रॉब्लेम असतो, अटेन्शन डिफिशियंट हायपर ॲक्टिव्ह डिसऑर्डर. दुसरं OCD हा आपल्याला अडल्टमध्ये दिसायला येतो, ऑब्सेसिव्ह कंपल्सिव्ह डिसऑर्डर. आणि बाकी जे एन्झायटी आहे, जे म्हणतो ना आपण की लहान मुलं असतात की त्यांना स्कूलमध्ये जायचं नसेल किंवा भीती असेल त्यांच्या मनामध्ये, तर ते तुम्हाला कारणं देतात की आज मला जायचं नाही, माझ्या पोटात दुखतंय, मला झोप येत आहे किंवा रडत बसणार. तर हे एन्झायटीचा प्रकार आहे. तर असे वेगवेगळे प्रकार आहेत. डिप्रेशन आहे, एन्झायटी आहे, तुमचं जे ओव्हर थिंकिंग करणं आणि विनाकारण पॅनिक होणं, पॅनिक अटॅक म्हणतो आपण, ह्या सगळ्या गोष्टी मानसिक आजारामध्ये येतात. मानसिक आजाराचे हे आले तर यात आता याचे लक्षण कशी, म्हणजे कसं समजावं का? लक्षण आपण डिप्रेशनचं सर्वात आधी बघू, कारण मोस्टली आपण बघतो की 100मधनं 99 लोक म्हणतात की अरे मला डिप्रेशन आहे. बरोबर. तर डिप्रेशनचं सर्वात आधी आपण बघू तर असं असतं की 2 पॅटर्नमध्ये ते आपल्याला दिसायला येतं की एक खूप ऍक्टिव्ह व्यक्ती आहे तो एकदम डिॲक्टिव्ह होऊ शकतो आणि कधी कधी असं होतं की खूप ऍक्टिव्ह पण होऊ शकतो. आणि याच्यामध्ये मेन प्रॉब्लेम असं बघू शकतो आपण की एखाद्या व्यक्ती खूप जास्त झोपतो आहे, विनाकारण झोपतायत, म्हणजे 8 तासाच्या वर झोपायला त्याला आवडतं. मी झोपूनच राहायला पाहिजे, मी कुठलं काम नाही करायला पाहिजे, किंवा इव्हन लोकांशी कनेक्ट पण मला व्हायचं नाही आहे, मी माझ्या कामात मस्त आहे किंवा कोणासोबत बोलणार नाही, कुठल्या कामात त्याला रस राहत नाही, स्वतःच एकटा राहणार, उदास राहणार, त्याला कुठल्या डिसिजनचं त्याला समजत नाही की मला हे करायचंय किंवा मला ते करायचं आहे. आणि कधी कधी असं होतं की जर डिप्रेशन मध्ये असलेला व्यक्ती रात्रभर झोपत पण नाही. या 2 पद्धतीमध्ये आपल्याला बघायला मिळतं. बरं, लहान मुलांमध्ये ADHD पेशंट जे असतात ते त्यांचे लक्षण काय, म्हणजे हायपर ऍक्टिव्हिटी, म्हणजे आज बघायला गेलं तर प्रत्येक लहान बाळ हा ऍक्टिव्ह असतो आणि प्रत्येक ऍक्टिव्ह आणि हायपर ऍक्टिव्ह हे 2 वेगवेगळा पार्ट आहे. ऍक्टिव्ह म्हणजे एक लिमिट मध्ये तुम्ही ऍक्टिव्ह आहे आणि हायपर ऍक्टिव्ह म्हणजे की तो 15 मिनिटे एका जागेवर बसूच शकत नाही. तो अभ्यासाला जरी अभ्यास तो एक अर्धा तास नाही करत आहे, 1 तास नाही करत आहे, 15 मिनिट बसतो किंवा 15 मिनिटच्या कमी बसतो, म्हणजेच तो हायपर ऍक्टिव्ह आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे सायन्स पण आहेत की त्याला काही सुचत नाही, म्हणजे सुचत नाही